पोलीस ठाणे नेवासा हद्दीत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 व आगामी सण उत्सव अनुषंगाने कोकाना शहर, नेवासा फाटा, नेवासा शहर या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात व शांततेत पार पाडणे या दृष्टीने सीमा सुरक्षा बल व पोलीस असा संयुक्त रूट मार्च घेण्यात आला। सदर पथ संचलन करिता सीमा सुरक्षा बलाचे श्री अखिलेश कुमार गुप्ता, कंपनी कमांडर, 32 जवान, पोलीस ठाणे नेवासाकडील 6 अधिकारी, 25 अंमलदार, 10 होमगार्ड असे सहभागी झाले होते। सदर रूट मार्च 10 वाजता सुरू होऊन 11:30 वाजता पार पडला आहे। सदरचा रूट मार्च हा लक्ष वेधून घेणारा ठरला आहे। या रूट मार्चचा सकारात्मक परिणाम दिसून आला। रूट मार्च मुख्यतः सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षतेची भावना व विश्वास निर्माण व्हावा व गुन्हेगारांवर नियंत्रण राहावे हा होता। हा रूट मार्च पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला। यावेळी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, मनोज आहिरे, विजय बोंबे, शैलेंद्र ससाने उपस्थित होते। आम्ही नेवास्कर न्यूज साठी अभिषेक गाडेकर, नेवासा। Yes,